श्री स्वामी समर्थ स्तोत्र. ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री गजवदना गणराया गौरी नंदना विघ्नेशा भवभयहरणा नमन माझे साष्टांगी. नंतर नमिली श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी विनावती विद्यादात्री विश्वाची. नमन तैसे गुरुवर्या सुख निदान सद्गुरुराया. स्मरुनी त्या पवित्र पाया चित्त शुद्धी झाली. थोर ऋषी मुनी संत जन बुधगणानी सज्जन करुणी तयांसी नमन ग्रंथ रचना आरंभिली. श्री अक्कलकोट स्वामी राया स्मरुनी तुमच्या पवित्र पाया. स्तोत्र महात्म्य तुमचे गावया प्रारंभाता करतो मी. नाव गाव खुद्द स्वामींचे किंवा त्यांच्या मात्या पित्यांचे कोणालाच ठाऊक नाही साचे अंदाज मात्र अनेक. त्यांच्या जन्मात संबंधाने आख्यायिका लिहिली एकाने तीच सत्य मानुनी प्रत्येकाने समाधान मानावे. मने उत्तर भारती एका स्थानी घनदाट कर्दळीच्या बनी स्वामी प्रकटले वारुळातुनी. लाकूड तोड्याच्या निमित्ताने कुऱ्हाडीचा घाव बसवण त्याचा राहिला कायमचा व्रण. आगळी ती अवतार खून प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी. एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण. तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच समर्थांनी. मी यजुर्वेदी ब्राह्मण माझे नाव नृसिंह भान. काश्यप गोत्र राशी मीन ऐसे स्वामी म्हणाले. खरे खोटे देव जाणे बरे नाही खोलात शिरणे. ईश्वरी करणीची कारणे आपण काय शोधावी. दत्तात्रेय तुम्ही निराकार निर्गुण नरदेह तरीही केला धारण. सकळ भूप्रदेश केला पावना आपुल्या चरण स्पर्शाने. नंतर स्वामी निघाले तेथून तीर्थयात्रेसी केले प्रयाण. दत्तात्रेयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरून पाहिले. दत्त वास्तव्य जेथे निरंतर तो थोर पर्वत गिरनार. तेथेच गेले अगोदर नंतर फिरले इतरत्र. यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळवेढ्यासी आले. तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात. काही काळ तेथे गेला पुण्यवंतांना प्रभाव कळला. जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कारी यतीच्या. पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण. अखेरपर्यंत तिथेच राहून अनंत लीला दाखविल्या. तेजपुंज शरीर गोमटे सरळ नासिका कान मोठे. आज अनुबाहू कौपिन छोटे दिगंबर असती अनेकदा. स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रेयाचे. 3 अवतार यापूर्वीचे गुरुचरित्री वर्णिले. पहिले दत्तात्रेय दुसरे श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती हे तिसरे नाव शुभ. गाणगापूर दर्शन देव दुर्लभ जागृत दत्त स्थान ते. तेथे होऊनी साक्षात्कार पाहावयास येती चौथा अवतार. अक्कलकोट पुण्यभूमी थोर जेथे प्रत्यक्ष दत्त वसे. अक्कलकोटी नित्य राहुनी आगाध गुड लीला करुनी. भक्तांशी साक्षात्कार देऊनी गुप्त झाले अनेकदा. नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखविले त्यांना. शेवटी कराया क्षमा याचना लागले स्वामी चरणांशी. स्वामी सर्व साक्षी उदार साक्षात दत्ताचे अवतार. कधी सौम्य कधी उग्रतर स्वरूप दाविले तासांना. ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळे पावन झाली. जन्मोजन्मींची पापे जाळली पुण्य राशी मिळाल्या. सत्पुरुषाची करणी बाधा वाणी गुढ निर्विवाद. झाल्या विना कृपा प्रसाद अर्थ त्याचा समजेना. स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे. अर्थ काढावे तितुके थोडे त्यात भविष्याचे भरलेले. जाणणारे तेच जाणीती होती त्यांच्या संकेताची प्रचिती. ज्याचा तोच उमजे चित्ती इतर अर्थ बोध होईना. कोणा कोणाला पादुका दिदल्या कोणाला वाहिल्या लाखोल्या.
कोणाच्या मस्तकी मारिल्या पायातल्या वाहनाही. ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे. कोणा पुत्र कोणा सोने नाणे कोणा जीवदानही दिले त्यांनी. अनेकांच्या व्याधी केल्या दूर अनेकांना दाखविले चमत्कार. अनेकांना शिक्षा गोर केल्या त्यांनी अनेकदा. सर्व साक्षी अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रह्मज्ञानी म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिले भक्तांना. न जाणता सर्व जाणिले ज्याचे त्याला योग्य उत्तर दिले. लोण्याहुनी मृदुहृदय जवले दुःखी कष्टी जीवांसाठी. दयेचा थांग सागर भक्तांसाठी परम उदार. अनेकांचा केला उदार सदुपदेश दीक्षा देऊनी. स्वामी राया दत्तात्रेया तुमच्या कृपेची असावी छाया. हीच प्रार्थना तुमच्या पाया मागणे नाही आणखी. मजवरी होता कृपा दृष्टी दत्तमय भासेल सर्व सृष्टी. सुख संपत्तीची होईल वृष्टी सकल सिद्धी लाभती. ऐशी श्रद्धा माझे मनी उपजली आहे आता म्हणून. मिठी घातली तव चरणी दाव पाव समर्था तू. तुमची करावी कैसी सेवा हे मज ठाऊक नाही देवा. ओळखुनी माझ्या भोळ्या भावा वरदहस्त ठेवा मस्तकी. संसार तापे पोळलो भारी दूर करा ही दुःखे सारी. तुमच्या विना माझा काय वारी अन्य कोणी दिसेना. तुमचे पाय माझी काशी पंढरपूर सर्व तीर्थे तैशी. आहेत तुमच्या चरणांपाशी मग यात्रेस जाऊ कशाला. अक्कलकोटचे समर्थ स्वामी रंगून जाता त्यांचे नामी. ब्रह्मा विष्णू शिवधामी सर्व भक्ती पोचते. स्वामी समर्थाची मूर्ती आठवावी त्यांचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी. आणि आपली भावना असावी मनोभावे ऐसी की. पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी उगीच कशाच भ्यावे मी. काहीच पडणार नाही कमी समर्थांच्या दासांशी. भाग्यवान तेजेचा लागले भजनी वादविवाद केले पंडितांनी. मग एकमुखाने सर्वांनी मान्य केली थोर योग्यता. वेदांचा अर्थ लाविला पंडितांचा ताठा जिरविला. भाविक भक्तांना दिदला धीर अनेक संकटी. स्वामी तुमचे चरित्र आगळे अतर्की अलौकिक जगा वेगळे. त्यात प्रेमाचे सागर साठले धन्य धन्य ज्यांना उमगले ते. बाळ पचोळ पादी सर्वांनी लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी. गरिबापासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती. जे जे तुमच्या भजनी लागले त्यांचे त्यांचे कल्याण झाले. हवे हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने. पुढे संपल्या लीला संपले खेळ ताटा तुटीची आली वेळ. स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ परब्रह्मात मिळाले. शके 1800 बहुधान्य संवत्सरी चैत्र वद्य त्रयोदशी मंगळवारी. पुण्य घटका तिसऱ्या प्रहरी स्वामी गेले निजधामा. बोलता बोलता झाला अंतकाळ प्रकृतीस झाली चलबिचल. क्षणात पापण्या झाल्या अचल निजानंदी झाले निमग्न. वचन पूर्तीसाठी निर्णयानंतर 5वा दिवस शनिवार स्वामी प्रगटले निले गावाबाहेर. दर्शन दिले भाऊसाहेबांशी ऐसा येती दत्त दिगंबर. संपून आपला अवतार निजधामा गेला निरंतर. भक्त झाले पोरके बातमी जेव्हा सर्वत्र पसरली जनता शोकाकुल झाली. सर्व भक्त मंडळी हळहळली अन्न पाणीही सुचेना. गावोगावची भक्त मंडळी अक्कलकोटी गोळा झाली. समर्थाची समाधी पाहिली आपल्या सासरू नयनांनी. 4था अवतार संपला चैतन्य रूपे तिथेच राहिला. अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्व प्राप्त झाले. अजूनही जे येती समाधी दर्शना त्यांच्या व्याधी आणि विवंचना संकटे आणि दुःखे नाना स्वामी दूर करतात. याचे असती असंख्य दाखले अनेकांनी अनुभवले. म्हणून महाराजांची पाऊले आपणही वंदूया. नम्र होऊन त्यांचे चरणी कळवळीने करूया विनवणी. स्वामींना यावी करुणा म्हणून प्रार्थना त्यांना करूया. जय जय दत्ता अवधूता अक्कलकोट स्वामी समर्था.
सद्गुरु दिगंबरा भगवंता दया करी गा मजवरी. अनेकांच्या संकटी आला धावून, आता माझी प्रार्थना ऐकून. समर्थराया देई दर्शना, दूर लोटू नको मला. व्यवहारी मी जगतो जीवन, अनेक पापे घडती हातून. तव नामाचे होते विस्मरण, क्षमा याची असावी. सद्गुरुराया कृपा करावी, तुमची सेवा नित्य घडावी. ऐसी बुद्धी मजला द्यावी, पापे सर्व पळावी. दुःखाचे व्हावे जीवन ऐहिक, धन दौलत मिळावी. मिळाले पुत्र पौत्र सुख, गृह सौख्याने वाहन सुख. अंती सद्गती लाभावी. तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा, म्हणून याचना करतो देवा. उदार मनाने वर द्यावा, आणि तथास्तु म्हणावे. तुमची कृपा होता पूर्ण, जीवन माझे होईल धन्य. म्हणून आलो तव पायी शरण, दत्तराया दयाधना. मी एक मानव सामान्य, तुमची सेवा नित्य घडावी म्हणून. या पोथीचे करतो वाचन, दान द्या तुमच्या कृपेचे. वेडी वाकुडी माझी सेवा, स्वीकारावी स्वामी देवा. वरदहस्त नित्य मस्तके ठेवा, हीच अंती विनंती. शके 1899 वर्षी चैत्र मासी शुक्ल पक्षी, शुभ रामनवमी दिवशी पोथी पूर्ण झाली ही. स्वामींचे चित्र ठेवून पुढ्यात, किंवा स्वामींच्या एखाद्या मठात. बसून ही पोथी वाचावी मनात, इच्छा सफल होईल. माणिक प्रभू साई शिर्डीश्वर, आणि अक्कलकोटचे दिगंबर. एकाच तत्वाचे तीन आविष्कार, भेद त्यात नसे मुळी. एकाची करिता भक्ती, तिघांनाही पावते ती. ऐशी ठेवून आपली वृत्ती, पोथी नित्य वाचावी. या पोथीचे करिता नित्य पठन, प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न. करतील सर्व मनोरथ पूर्ण, सत्य सत्य वाचाही. ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थार्पण मस्तु. शुभम भवतु. ओम शांती शांती शांती. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र महात्म्य संपूर्ण. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळपाठीशी, प्रचंड स्वामी बळपाठीशी. नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी पाय तिथे नून काय. सोये भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आज्ञे विना काळ नाणे त्याला. परलोकी ही ना भीती तयाला, अशक्य ही शक्य करतील स्वामी. उगाच भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी, खरा होई जागा श्रद्धे सहित. कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त, आठव कितीदा दिला बोल त्यांनीच हात. नको डगमगू स्वामी देतील साथ, अशक्य ही शक्य करतील स्वामी. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, नो सोडती कदा स्वामी जगे ही हाती. अशक्य ही शक्य करतील स्वामी, असे पातकी दीन मी स्वामी राया. पदी पातोल सिद्ध वा उद्धराया, नसे अन्यत्राता जगी या दिनाला. समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला. मला मायना बाप ना आप्त बंधू, सखा सोयरा सर्व तू दीन बंधू. तुझा मात्र आधार या लेकराला, समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला. नशे शास्त्र विद्या कलाधिक काही, नसे ज्ञान वैराग्य ते सर्व काही. तुझे लेकरू ही अहंता मनाला, समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला.
प्रपंची पुरा बद्ध झालो दयाळा, तुझा दास मीही स्मृती मनाला. क्षमेची असे याचना तो पदाला, समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला. मला काम क्रोधादिके नागविले, मनोनी समर्था तुला जागविले. नको दूर लोटू तुझ्या सेवकाला, समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला. कधी गोडवाणी न येई मुखाला, कधी द्रव्य ना अर्पिले याच काला. कधी मूर्ती तुझी न ये लोचनाला, समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला. नको अंत पाहू तुरी धाव घेई, तुझ्या विन नाही तुझी श्रेष्ठ आई. अनाथासी आधार तुझा दयाळा, समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला. मला एवढी घाल भिक्षा समर्था, मुखे नित्य गावी तुझी गुण गाथा. गोडोपाद सेवा तुझ्या किंकराला, समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामींची आरती. जय देव जय देव जय स्वामी समर्था दत्त गुरुराया. परब्रह्म परिपूर्ण तेज आरतीच्या ठाया. सुवर्ण ताटी पंचारती वो वाळू तुझला, पंच प्राणे स्वामीची या वाहू पद कमला. हृदयासनी तव मूर्ती विराजे, षोडश दळ कमळी. कृपा दृष्टीने बाळसिया आपुल्या सांभाळी. स्वामी नाम होत गर्जना, ऐका दाही दिशा. जय जयकारे दोजा फडकल्या बेदोनी आकाशा. अनहत नांदे वेद पुराणे गाती तव दारी. ओंकाराचे दोन्ही प्रकटले स्वामी दरबारी. पुष्पवृष्टीचा रंग सोळा पूर्व हा मेळा. देव मुनीश्वर आशिष देती स्वामींच्या बाळा. जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था दत्त गुरुराया. परिब्रह्म परिपूर्ण तेज आरतीच्या ठाया. जय देव जय देव. 17वीच्या जीवन कलेचे अमृत तो देशी. योगदान ते देऊनी भक्ता आपल्या तोषविसी. करो कृपेचा औदुंबर हा मदवरती छाया. गुरु माय तू तुझ विना देवा कोण करी माया. जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था दत्त गुरुराया. परब्रह्म परिपूर्ण तेज आरतीच्या ठाया. जय देव जय देव. घरी कृपेची गंगा आली स्वामी रूपाने. यज्ञ करीही अलक्ष मुद्रा नेत्र कटाक्षाने. हृदयांतरीच्या कलकोटी यज्ञ होई. अखंड जीवन स्वामी समर्पण नाम होनी घेई. स्मरणती ते श्री चरण दिसू द्या हे स्वामी देवा. विश्वनाथा तुम्हा कृपेचा मागे हा ठेवा. जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था दत्त गुरुराया. परब्रह्म परिपूर्ण तेज आरतीच्या ठाया. जय देव जय देव. श्री स्वामी समर्थ स्तोत्र संपूर्ण नाम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. स्वामींनी दिलेल्या कोणत्याही सेवेची संधी कधीही गमावू नका, कारण संधी त्यांनाच मिळते जे स्वामींच्या नियोजनात असतात. त्यांची निवड स्वामींनी केलेली असते. स्वामींची कोणतीही सेवा लहान नाही. प्रत्येक सेवा उच्च कोटीचीच आहे. त्यामुळे मिळणाऱ्या प्रत्येक संधीचं सोनं करा. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.